नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 495 पदांची सरळ सेवा भरतीची अपडेट आपल्याला मिळते न्यायालयामध्ये. तर मित्रांनो, जशा पद्धतीने आता ही बॉम्बे हायकोर्टची भरतीची प्रक्रिया सुरू आहे, तर तुम्ही पाहिले कशा प्रकारची सरळ सेवा पद होती आणि कशा प्रकारची ही पदभरती जी आहेत मित्रांनो होती. तशाच प्रकारची मित्रांनो कोल्हापूर खंडपीठासाठीची 495 पदांची पदभरती जी आहे ती लवकरच होणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय माहिती आहे आणि त्यानंतर काय अपडेट आहे, कुठली पदं असू शकतात, त्याची सगळी माहिती मित्रांनो या छोट्याशा अपडेट मध्ये आपण पाहूयात. नवीन असाल चॅनलवर, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, जर तुम्ही शेजारी बेलचं नोटिफिकेशन ऑन केलेलं नसेल ते ऑन करून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला टेस्ट सिरीज जे आहेत त्या सोडवणे फार गरजेचं आहे. जास्तीत जास्त तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. ठीक आहे. अभ्यास तर मित्रांनो सर्वच करतात, परंतु जे टेस्ट सोडवतात, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतात, तर त्यांचाच परफॉर्मन्स जो आहे परीक्षेमध्ये इम्प्रूव्ह होतो आणि तिथून ते चांगले मार्क घेऊन पुढे जातात. नवीन विद्यार्थी असतील किंवा तुम्ही काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तरी देखील टेस्ट सिरीज तुम्हाला सोडवणे फार आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही काय करा, आपलं प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर ते डाउनलोड करून घ्या. तिथे तुम्हाला टेस्ट सिरीज जी आहे अत्यंत कमी फीस आपण ठेवलेली आहे, दर्जेदार टेस्ट सिरीज तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. तर चला, हे अपडेट काय आहे मित्रांनो आपण पाहूयात. तर पहा, यामध्ये काय म्हटलंय, कोल्हापूर खंडपीठासाठीची ही मित्रांनो जी आहे ती अपडेट आहे 495 पदे. तर यामध्ये पहा, मित्रांनो, हे 495 पदांची जी पदभरती बोलताय तर ते मित्रांनो कोण बोललंय, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे जी आहेत तर ते बोलताय. तर याच्यामध्ये पहा, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे म्हणजे मित्रांनो जे एक बेंच आहे कोल्हापूर सर्किट बेंच, तर तिथे एक जे आहे ते कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमामध्ये जे आहे ते रवींद्र घुगेजी सांगतायत की लवकरच खंडपीठामध्ये रूपांतर होईल आणि खंडपीठासाठी मित्रांनो कायमस्वरूपी 495 पदांची पदभरती करण्यात येणार आहे. तर हा कार्यक्रम काय होता, कोल्हापूर सर्किट बेंच वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त मित्रांनो हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला जे मान्यवर उपस्थित होते त्यांनी देखील आपली आपली जी आहे ती मतं मांडली. आणि ते आणखी एक मित्रांनो, ही बेंच जे आहे ते स्थापन करण्या पाठीमागे देखील जे त्यांनी थोडंसं दिलेलं आहे की कशा पद्धतीने निर्णय घेतला व सरकार व न्यायव्यवस्था यांनी जर एखादा निर्णय पूर्ण करण्याचे ठरवले तर काय होऊ शकत नाही, अशा पद्धतीने सर्व काही गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आता मित्रांनो, हे जे बेंच यांनी स्थापन केलं होतं तर याचं खंडपीठामध्ये रूपांतर करण्याचं जे आहे ते यांचा मानस आहे आणि इथे जे आहे 495 पदांची इथे आवश्यकता असणार आहे. तर आपल्यासाठी मित्रांनो इथे महत्वाचं काय आहे, तर आपल्यासाठी महत्वाचं आहे की 495 जी पद आहेत तर ही पदभरती होणार आहे. तर याच्यामध्ये पहा कुठल्या प्रकारची पदे असतील, तर याच्यामध्ये लिपिक ची पदं असतील, त्यानंतर मित्रांनो जे टायपिंग वरची जी पदं आहेत तर ते शॉर्ट हँडचे स्टेनोचे वगैरे याच्यामध्ये जे आहेत ते पदं येणार आहेत. त्यानंतर आणखी शिपायाचं पद असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये पद जे आहेत ते असणार आहे. जसे मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट साठी पद होती तशाच प्रकारची पद जी आहेत ती इथे असणार आहे या कोल्हापूरच्या खंडपीठामध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने पदभरती जी आहे ती होईलच. आपलं काम काय आहे की सध्या जी आहे ती तयारी आपली चांगली असली पाहिजे आणि इतरही ठिकाणी जे आहेत इतर विभागामध्ये आपण जे आहे ते भरपूर आता अपडेट्स जे आहे पाहतोय की इथे इतकी रिक्त पद आहेत, तिथे तितकी रिक्त पद आहेत, याचा आराखडा आकृतीबंध वगैरे अशा सर्व काही माहिती जी आहेत अपडेट जे आहे ते आपण ऐकतोय. तरी ते महत्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो, आता अपडेट्स वगैरे म्हणजे परीक्षेची जाहिरात येण्यापूर्वी जे आहे ते या सर्व गोष्टी सुरू होतात. पेपरमध्ये बातमी येणे, इकडे त्याची काहीतरी न्यूज येणे, तिकडे काहीतरी न्यूज येणे आणि त्यानंतर मित्रांनो जाहिरात जी आहे ती सुरू होतात. हा शासनाची एक बाब आहे की ती सर्वांनाच मान्य करावं लागेल. वर्षानुवर्ष जे आहे ती पदे रिक्त राहतात आणि तिथे जे आहे ते जागा भरल्या जात नाही. तर मित्रांनो आपण जे आपली तयारी करत राहा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील कुठल्याही पदभरतीबाबत तर खाली कमेंट मध्ये तुम्ही नक्की विचारू शकतात. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आपले प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाउनलोड केले नसेल तर ऍप डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो
जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनलही जॉइन केलं नसेल ते जॉइन करून घ्या. तिथे पीडीएफ वगैरे तुम्हाला जे आहे ते आणि छोट्या-मोठ्या अपडेट जे आहे ते प्रत्येक वेळी व्हिडिओ बनवून तुम्हाला अपडेट देणे शक्य होत नाही. आताही पहा मित्रांनो, आमचं सिस्टम जे आहे ते खराब आहे, त्यामुळे मोबाईल फोनच्या माध्यमातून जे आहे ते आपण व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. तर चला, धन्यवाद. थांबूयात, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.